ओम शांति। प्योरिटी की रूहानी पर्सनैलिटी की स्मृति स्वरूप द्वारा मायाजीत बनो। आज स्नेह के सागर बाप दादा चारों ओर के सर्व स्नेही बच्चों को देख रहे हैं। हर एक स्नेही बच्चों के सूरत में रूहानी पर्सनैलिटी की झलक देख रहे हैं। बाहर के रूप में तो साधारण पर्सनैलिटी वाले हैं, लेकिन रूहानी पर्सनैलिटी में सबसे नंबर 1 है। दुनिया में अनेक प्रकार की पर्सनैलिटीज गाई जाती है। शरीर की भी पर्सनैलिटी, कोई विशेषता की भी पर्सनैलिटी और कोई विशेष पोजीशन की भी पर्सनैलिटी। लेकिन आप सबके चेहरे पर चलन में कौन सी पर्सनैलिटी है? प्यूरिटी की पर्सनैलिटी। प्यूरिटी ही पर्सनैलिटी है। जितना जितना जो प्योर है, उतनी उनकी पर्सनैलिटी न सिर्फ दिखाई देती है, लेकिन अनुभव होती है। सभी अपने रूहानी पर्सनैलिटी को अनुभव करते हो। आप जैसी पर्सनैलिटी सतयुग से अब तक कोई की है? सारे कल्प में चक्कर लगाओ तो आप जैसी पर्सनैलिटी है नहीं है ना? तो आपको अपनी रूहानी पर्सनैलिटी का नशा है। अनादि काल में तो परमधाम में भी आप विशेष आत्माओं की पर्सनैलिटी सबसे ऊंची है। चाहे आत्माएं सब चमकती हुई ज्योति है, लेकिन आप रूहानी पर्सनैलिटी वाली आत्माओं की चमक अन्य सब आत्माओं से न्यारी और प्यारी है। अपने अनादि काल की पर्सनैलिटी को स्मृति में लाओ। आई स्मृति में? देख रहे हो बाप दादा के साथ साथ कैसे रूहानी पर्सनैलिटी में दिखाई दे रहे हैं। अपने आप को देख सकते हो? तो चले जाओ अनादि काल में। कितने टाइम में जा सकते हो? जाने में कितना टाइम लगेगा? सेकंड से कम ना, कि 1 दिन 1 घंटा चाहिए? सेकंड से भी कम। जहां चाहो वहां पहुंच सकते हो। तो अनादि काल की अपनी पर्सनैलिटी देख ली। अभी अनादि काल से आदि काल में आ जाओ। आ गए या अभी चल रहे हो? पहुंच गए? तो अनादि काल से आदि काल में अपनी रूहानी पर्सनैलिटी देखो। कितनी श्रेष्ठ पर्सनैलिटी है। तन की भी तो मन की भी तो धन की भी और संबंध की भी, सब प्रकार की पर्सनैलिटी कितनी श्रेष्ठ है। तो आदि काल की पर्सनैलिटी देख रहे हो? कितने सुंदर लगते हो, कितने सजे हुए हो, कितने सुख शांति प्रेम आनंद स्वरूप हो। तो आदि काल में भी अपनी पर्सनैलिटी को देखो। स्पष्ट दिखाई देती है। वह 5000 वर्ष हो गए तो थोड़ा स्पष्ट नहीं है। सभी को स्पष्ट है। होशियार हो सभी। तो आदि काल भी अपना देख लिया। अभी आओ मध्य काल में। तो मध्य काल में भी आपकी पर्सनैलिटी क्या रही? आपके जड़ चित्र कितने विधि पूर्वक पूजे और गाए जाते हैं। चाहे कितनी भी धर्मात्मा, महात्मा, नेताएं, पर्सनैलिटी वाले गाए जाते हैं, लेकिन आपके जड़ चित्रों की पर्सनैलिटी के आगे उनकी पर्सनैलिटी कुछ भी नहीं है। जैसे आप सबकी पूजा होती है, वैसे कोई महात्मा या नेता की, धर्मात्मा की विधि पूर्वक पूजा होती है? कभी देखी है? आपके जड़ चित्रों जैसे श्रृंगार किसी का होता है? तो मध्यकाल में भी आप आत्माओं के प्यूरिटी की पर्सनैलिटी की विशेषता कितनी श्रेष्ठ है।
अपना चित्र देखा? आपकी पूजा होती है कि नहीं? सिर्फ बड़े बड़ों की होती है, हमारी नहीं। डबल विदेशियों के मंदिर है, देखा है? उसमें आपका चित्र है कि सुना है तो कहते हो कि हाँ होंगे, स्मृति में है तो मध्यकाल भी आपका अति श्रेष्ठ है। और अब लास्ट जन्म में जो मरजीवा ब्राह्मण जन्म है उसकी पर्सनैलिटी देखो कितनी बड़ी है, गायन कितना है। कोई भी श्रेष्ठ कार्य अब तक भी आपके नामधारी ब्राह्मण ही करते हैं। चाहे ब्राह्मण अभी ब्राह्मण रहे नहीं है, लेकिन नाम के तो ब्राह्मण है ना। आपके नाम से, आपकी पर्सनैलिटी के कारण वो भी श्रेष्ठ गाए जाते हैं। तो ब्राह्मण जन्म की पर्सनैलिटी कितनी श्रेष्ठ है। आदिकाल, अनादिकाल, मध्यकाल और अब अंतकाल, सारे कल्प में आपकी पर्सनैलिटी सदा ही महान रही है। बाबा म्हणताय तुमच्यासारखं महान, तुमच्यासारखं श्रेष्ठ संपूर्ण कल्पामध्ये कोणीच नाहीये। दुनियेमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचं नाव घेतलं जातं त्यांच्या विशेषतेमुळे, त्यांच्या गुणामुळे, त्यांच्या शक्तीमुळे किंवा त्यांचं कोणतं पद आहे त्यानुसार। पण तुमच्यासारखं स्थिती, तुमच्यासारखी लेव्हल, तुमच्यासारखं व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी कोणाचीही नाहीये दुनियेमध्ये। तुमच्यासारखं, तुमच्यापेक्षा मोठं, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असं या दुनियेमध्ये 5000 वर्षामध्ये कोणी नाहीये। बाबा म्हणताय बघा, शब्द बाबांनी वापरलेला आहे देखो, देखो अपने उस स्वरूप को। फक्त विचार नाही करायचा आहे की मी आत्मा आहे, मी आत्मा परमधाम मध्ये, मी आत्मा सत्युगामध्ये, मी आत्मा द्वापर मध्ये मंदिरामध्ये पूजा होतीये, मी आता ब्राह्मण बनलेलो आहे। बाबा म्हणताय ये सिर्फ सोचना नहीं है, देखो इसको। तर आपण थोडं बघायचं, बाबांनी जे आपल्याला दर्शन करायला सांगितलेलं आहे स्वतःचं ते बघायचं। बाबा म्हणताय बघा, आपण आता अनुभव करायचा आहे की मी परमधाम मध्ये, मी आत्मा बाबांच्या बिलकुल जवळ आहे। स्वतःला बघायचंय ते। बाबा म्हणताय देखो, स्वतःला बघायचंय की मैं ऊपर हूं, लाल सोनेरी प्रकाश की दुनिया, आकाशाच्या वरती लाल सोनेरी प्रकाशाची दुनिया, लाल सोनेरी लाईट आहे तिथं, खूप चमकदार लाईट। तिथं माझा बाबा सर्वशक्तिवान शिवबाबा, त्याची चमक बिलकुल अनोखी आहे। छोटासा पॉइंट पण खूप चमकतोय आणि मी त्याच्या एकदम जवळ। स्वतःला बघायचं, मी आत्मा बाबांच्या एकदम जवळ। आणि हे जे बघणं आहे, या बघण्यामध्येच तोच योग आहे खरं, की मी बाबांच्या जवळ आहे, मी बघतोय की जसे चांदणीवरती आकाशामध्ये, तसं मी आत्मा बाबांच्या जवळ आहे। तर बाबा म्हणताय देखो तुम्हारी चमक, आपण किती चमकतोय। बाकीचे पण आहे, बाकीचे सगळे आत्मे तिथं आहे, त्यांचं राहण्याचं स्थान आहे। पण बाबा म्हणताय तुमची ती, तुम्ही जेव्हा त्या अनादी कालामध्ये तिथं होते, अनादी काळ म्हणजे परमधामची स्थिती, स्टार्टिंग आपण तिथं होतो, तर त्यावेळेला बाबा म्हणताय की सगळे आत्मे तिथं होते, पण तुम्ही विशेष चमकणारे आत्मे, तुम्ही श्रेष्ठ आहे, तुमची चमक खूप जास्त आहे बाकीच्या सगळ्यांपेक्षा पण। तर आपण बाबांच्या जवळ स्वतःला बघायचंय, चमकताना बघायचंय। बाबांची किरण आपल्यावरती येत आहे आणि आपली चमक वाढत चाललेली आहे। असाच योग करायचा आपल्याला रोज पण। बाबा म्हणतात देखो, स्वतःचं ते महत्व लक्षात घ्या, तुम्ही किती मोठे, तुम्ही किती श्रेष्ठ आहे आणि तुम्ही किती महान आहे, किती दिव्यता तुमच्यामध्ये। तो हम देख रहे हैं, हम बाबा के सामने है, नजदीक है, बाबा की किरणें आ रही है और मेरी चमक बढ़ती जा रही है। तर आपली चमक, आपली लेव्हल ती आपण लक्षात घ्यायची की आपण खूप मोठे आहे या दुनियेमध्ये, आपण सर्वश्रेष्ठ आत्मे। मग बाबा म्हणताय अनादी कालानंतर या मग आदी कालामध्ये, आदिकाल म्हणजे सतयुग, या सृष्टीची, इथल्या मनुष्य सृष्टीची सुरुवात। मग तिथं बाबा म्हणताय की बघा तुम्ही कसे, आपण बघायचं मी देवता रूपामध्ये, माझं देवता शरीर आहे, दुनिया इतकी सुंदर आहे, सगळं सुंदर आहे तिथं, कोणत्याही प्रकारची खराबी नाही, कोणत्याही प्रकारचं किडा, मुंगी, साप, विंचू असं कुठल्याही प्रकारचे जनावर नाही, मच्छर नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, खूप फ्रेश वातावरण,
सगळीकडे बिलकुल असे फुलच फुलं दिसत आहे, सगळीकडे हरियाली आहे, खूप सुंदर ती दुनिया, स्वच्छ दुनिया, जास्त थंडी पण जास्त नाही, ऊन पण जास्त नाही, पाऊस पण जास्त नाही, सगळं लिमिटमध्ये, सगळं व्यवस्थित, सगळं वेळेवरती होतंय. त्या दुनियेमध्ये मी राहतोय. बाबा म्हणताय देखो अपना वो स्वरूप देखो. 5000 साल हुए हैं तो बाबा म्हणताय ऐसे तो नहीं भूल गए हो, स्पष्ट नाही दिसत आहे. आपण जितकं बघत राहू की मीच तो देवता आहे, इतकी सुंदर दुनिया जिथं मला तन मन जन संबंध संपर्काचं सुख आहे. तन मन धन जन आणि संबंध संपर्काचं सुख, इतकी सुंदर दुनिया, इतका मी तिथं सुखामध्ये. तन पण सुंदर मिळालेलं आहे, शरीर खूप सुंदर आहे माझं, मन माझं सुंदर आहे, प्युअर आहे एकदम, आणि धन भरपूर आहे, वरचं भरपूर धन आहे माझ्याकडे, आणि आतमध्ये पण मी आत्मा संपन्न स्थितीमध्ये. आणि माझे कॉन्टॅक्टवाले, माझे संबंध संपर्कवाले, माझ्या घरातले, माझे नातेवाईक जे काही असेल तिथं, ते सगळे खूप चांगले. कुठल्याही प्रकारचं भांडण नाही, कुठल्याही प्रकारचा विवाद नाही, कुठल्याही प्रकारचं मतामध्ये पण फरक नाही की एक जण म्हणतो असं करायचं, दुसरा म्हणतो तसं करायचं, असंही नहीं. तो वहां पर हमारा जो जीवन है वो तन का भी सुख, मन का भी सुख, धन का भी सुख और संबंध का भी सुख. इतना सुंदर हमारा जीवन. आणि आपल्याकडे काय नाहीये तिथे. सोन्याच्या महलमध्ये आपण राहतोय, हिरे माणिक मोती तिथे लागलेले, इतकं सुंदर आपलं महल. मग आपल्याकडे पुष्पक विमान आहे, पुष्पक विमानामध्ये आपण जिथं वाटलं तिथं पुष्पक विमानामध्ये जातोय. 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर नाही, पुष्पक विमानामध्ये आपण कुठेही जातोय. तो वो हमारा जीवन. बाबा म्हणताय देखते रहो इस जीवन को, तो स्पष्ट होता जाएगा. मग त्यानंतर बाबा म्हणताय त्याच्यानंतर या सतयुगामध्ये तुमच्या दुसरं कोणी नाहीये, तुम्हीच आहे सतयुगामध्ये. तर तुमच्यासारखं श्रेष्ठ या दुनियेमध्ये कोणी नाही ज्यांना सतयुग नशिबामध्ये. मग या द्वापरमध्ये बाबा म्हणताय द्वापरमध्ये मग भक्त काय करताय, तुमची पूजा चाललेली, इतकी विधीपूर्वक पूजा दुनियेमध्ये कोणाचीच नाहीये. धर्मात्मा महात्मा कोणाची पूजा होत नाही जितकी देवींची पूजा होते, देवतांची पूजा होते. तर तुमची पूजा चाललेली मंदिरामध्ये, म्हणजेच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पूज्य मध्ये पण कोणी नाहीये. और फिर ये जीवन ब्राह्मण जीवन. बाबा म्हणतात इतकं सुंदर जीवन हे कोणाकोणाच्याच नशिबामध्ये, करोडों मध्ये कोणाच्या नशिबामध्ये हे जीवन है. ये हम बाबा के बने हैं, बाबा ने हमें गोदी में ले लिया है. इतना सुंदर जीवन, भगवान हमारी पालना कर रहा है, भगवान हमें इतने श्रेष्ठ ज्ञान रत्न दे रहा है, हमें अपने पुराने जीवन की स्मृतियां दिला रहा है की आपण आलो, आपण पहिले कसे होतो, मग आपण या दुनियेमध्ये पाऊल ठेवलं सगळ्यात पहिले सतयुगामध्ये, त्यावेळेला आपण कसे होतो, दुनिया कशी होती, मग आपली कशी पूजा होतीये, मग आपल्याला कसं बनायचंय पुन्हा, हे सगळं बाबा आपल्याला ब्राह्मण बनवून शिकवतोय. बाबा म्हणतात तुम्हारा नाम आज तक गाया जाता है. संगम युगामध्ये आपण ब्राह्मण होतो, 5000 वर्षापूर्वी ती आपली स्थिती होती. पण बाबा म्हणताय आज के ब्राह्मण तुम्हारे नाम के आधार से चल रहे हैं. बाबा म्हणताय ब्राह्मण आज ब्राह्मण नहीं रहे हैं, ती स्थिती नाही राहिलेली आहे, ते पण विकारी झालेले आहे. पण तरी सुद्धा कोणतंही कार्य करायचं असेल, कोणतंही मोठं कार्य करायचं असेल, शुभ कार्य करायचं असेल, पहिले ब्राह्मणांना बोलवतात. बाबा म्हणताय ब्राह्मण भले ही ब्राह्मण नहीं रहे लेकिन तुम्हारे नाम पर चल रहे. तर इतकं श्रेष्ठ तुमच्यासारखं कोण आहे दुनियेमध्ये. बाबा म्हणताय अनादिकाल में कोई नहीं, जब हम परमधाम में हैं वहां पर कोई नहीं तुम्हारे जैसा श्रेष्ठ, फिर आदिकाल सतयुग में कोई नहीं, फिर द्वापर से कोई तुम्हारे जैसा श्रेष्ठ नहीं जिनकी पूजा हो रही है. और ये ब्राह्मण जीवन भी सिर्फ तुम कुछ गिनी चुनी आत्माओं को ही प्राप्त होता है. सबको ये नसीब में नहीं है, सबको संकल्प भी नहीं आते हैं कि हम ब्राह्मण बन जाए, हम भी ज्ञान ले लें. तो इतना श्रेष्ठ जीवन बाबा म्हणतात, इतकी सुंदर पर्सनॅलिटी, इतकं सुंदर चारित्र्य, इतकं सुंदर व्यक्तिमत्व कोणाचे नाहीये. लौकिक पर्सनैलिटी वालों का अगर नाम भी आता है तो कोई विशेष बुक में उन्हों का नाम आता है, फलाने फलाने है. लेकिन आपका नाम किस में आता है, साधारण बुक में नहीं आता है, शास्त्रों में आता है. बाबा म्हणतात दुनियेमध्ये पण जे खूप मोठ्या पदावरती खूप काही करून गेलेले, खूप चांगलं कार्य केलेलं आहे, तर त्यांचं एक पुस्तक असतं ज्याच्यामध्ये त्यांच्याविषयी माहिती लिहिली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं बनवतात आणि त्यांच्याविषयी माहिती सांगितली जाते.
पण बाबा म्हणताय तुमची माहिती, तुमचं गायन साधारण इथल्या दुनियावाल्यांच्या पुस्तकामध्ये नाहीये. तुमचं गायन आहे शास्त्रामध्ये, शास्त्रांमध्ये वर्णन आलेलं आहे तुमचं. जो भी आदिकाल से शास्त्र बने उसमें किसके चरित्र है. बाबा या कोणाच्या कहाण्या, जे द्वापर पासून आदिकाल या जे रावणाची दुनिया आहे, जी भक्तीची दुनिया आहे, त्याच्या सुरुवातीला जे शास्त्र बनवले गेले सुरुवातीपासून, त्याच्यामध्ये कोणाचे चरित्र आहे. बाबा म्हणतात तुमचेच ते, तुमचंच तर गायन आहे, तुमचंच कीर्तन आहे. किसके चरित्र है, किसका गायन है, किसकी कहानियां है. तो लौकिक पर्सनैलिटी वालों का गायन विशेष बुक में होता है और आपका गायन शास्त्रों में होता है. और शास्त्रों को कितना रिगार्ड देते हैं, बड़े विधि पूर्वक शास्त्रों को संभालते हैं, उसको भी बड़े पूज्य के रूप में देखते हैं. शास्त्रांची पण पूजा करतात, शास्त्रांना पण इतकं सांभाळतात, इतकं सांभाळून ठेवतात, व्यवस्थित ठेवतात. और उस शास्त्रों में किनका वर्णन है. बाबा म्हणते आप बच्चों का वर्णन है. इतके तुम्ही मोठे आहे, तुमच्या जे लिहिलेल्या गोष्टी तुमच्याविषयी त्याला सुद्धा किती मान देतात भक्तीमध्ये. बड़े विधि पूर्वक शास्त्र को संभालते, उसको भी बड़े पूज्य के रूप में देखते. जो सच्चे भक्त हैं वो शास्त्र को विधि पूर्वक रखते भी हैं और पढ़ते भी हैं. ऐसे रिवाजी किताबों के मुआफिक नहीं रखते. तो अपनी पवित्रता की पर्सनैलिटी को सदा ही इमर्ज रूप में स्मृती में रखो. तर आपलं गायन पूजन का बरं आहे, आपण श्रेष्ठ का बरं आहे. बाबा म्हणतात तुम्ही पवित्र आहे, तुमच्यामध्ये ती पवित्रता आहे, तुम्ही संगमयुगामध्ये पवित्र बनता. हे पवित्रतेचं चरित्र आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही इतके महान आहे, तुमचे इतकं गायन आहे, तुमची इतकी लेवल श्रेष्ठ आहे. तर ही पवित्रतेची धारणा आपल्याला चांगल्या प्रकारे करायची. तो बाबा म्हणते जानते हैं या है तो हम ही, ऐसे मर्ज नहीं, स्मृति स्वरूप में रखो. जिसकी बुद्धि में ये इमर्ज रूप में स्मृति रहती है तो स्मृती ही समर्थी का आधार है. बाबा म्हणतात ज्यांना हे बुद्धीमध्ये राहतं की मी पवित्र आत्मा आहे, मी श्रेष्ठ आत्मा आहे, माझ्यासारखं श्रेष्ठ दिव्य आणि पवित्र कोणी नाही, तर बाबा म्हणतात त्याच्यामध्ये ताकद पण येऊन जाईल पवित्र राहण्याची, त्या स्थितीमध्ये राहण्याची. जहां समर्थी है वहां माया आ सकती है. समर्थ आत्मा के पास माया का आना असंभव है. जिथे शक्ती है बाबा म्हणते माया तिथे येऊ शकत नाही. मेहनत करने की आवश्यकता ही नहीं है. माया का काम है आना, लेकिन आपका काम अभी समय प्रमाण भगाना नहीं है. माया आई और भगाया नहीं, आपका काम है सदा माया जीत रहना. तो माया जीत हो या माया को बार बार भगाने वाले हो, अभी भगाना पड़ता है. थोड़ा थोड़ा वो दर्शन देने के लिए आ जाती है. नहीं ना, डबल फॉरेनर्स ने माया को सदा के लिए भगा दिया या भगाते ही रहते हैं. क्या हाल है, माया सदा के लिए भाग गई, अभी नहीं आएगी ना कि थोड़ा थोड़ा आए, कोई हर्जा नहीं. तर बाबा म्हणता है ये अभी समय प्रमाण ऐसा होना चाहिए की माया आए नहीं. माया येईल आणि तुम्ही पळवाल मायेला, असं नाही व्हायला पाहिजे. अशी स्थिती पाहिजे की माया जीत, माया आलीच नाही पाहिजे, ते आपल्यातले विकार जागृत झालेच नाही पाहिजे, त्यांना संपवायचे, त्यांना जाळून भस्म करायचे. ऐसा नहीं होना चाहिए कि माया आ रही है और हम भगाते जा रहे हैं, हम माया आ रही है और भगाते रहते, असं नाही. बाबा म्हणते माया येणारच नाही तुमच्याकडे, असं तुम्ही मजबूत बना, इतकी तुमची शक्तिशाली स्थिती पाहिजे. तर आपलं काय हाल आहे, बाबा म्हणतात चेक करा. माया सदा के लिए भाग गई, अभी नहीं आएगी ना कि थोड़ा थोड़ा आए, कोई हर्जा नहीं. पाहून असं वाटतं का थोडी थोडी माया आली तर काय होतं, थोडी थोडी तर गरज आहे या दुनियेमध्ये. या दुनियेमध्ये अशी परिस्थिती, असे लोक असतात, मग थोडं थोडं तर पाहिजे, थोडा थोडा तर राग आला पाहिजे आपल्याला, थोडं थोडं तर आपल्याला रागामध्ये बोलावंच लागेल, असं वाटतं का. बाबा म्हणताय की कधी कधी आली तर चालेल, कधी कधी कोणत्या कोणत्या परिस्थिती में. तो बाबा म्हणताय फिर भी आधा कल्प की दोस्ती है, फ्रेंड है ना, उसको ऐसे ही छोड़ देंगे, आवे ही नहीं. सुनाया ना कि समय समाप्त होने के पहले बहुत काल का मायाजीत बनने का अभ्यास चाहिए, अंत में नहीं हो सकेगा. अगर अंत में मायाजीत बनने का पुरुषार्थ भी करेंगे तो क्या हाल होगा. बाबा म्हणताय की असं नाही, असं तुम्ही मायाशी दोस्ती केली होती, अर्ध्या कल्पापासून 2500 वर्षापासून मित्र बनवून ठेवलं होतं शत्रूलाच, मग असं नाही वाटलं पाहिजे आता की आता असं कसं सोडून देऊ, दोस्ती आहे माझी. ऐसा नहीं. बाबा म्हणता है कि बहुत काल का अभ्यास होना चाहिए, तब अंत में मायाजीत वो स्थिती होगी. शेवटी त्या सेकंदामध्ये आपल्याला पास व्हायचंय, शेवटच्या सेकंदामध्ये, कि जब हमें बाबा बुद्धि में है
और घर याद है या सतयुग याद है, वो स्थिती हमारी होणी चाहिए. तर बाबा म्हणताय तो अभ्यास असं नाही की तुम्ही विकारामध्येच राहताय आणि शेवटी आपण विकारांपासून मुक्त होऊन जाऊ, असं नाही होत. बाबा म्हणतात त्याचा अभ्यास पाहिजे. आत्ताच विकारांपासून मुक्त व्हायचंय, म्हणजे कुठल्याही प्रकारचा चुकीचा विचार, विकारांचा विचार, विकल्प किंवा व्यर्थ संकल्प आपल्यामध्ये येणार नाही अंत समयाला. तो उसका बाबा म्हणते बहुत काल की प्रॅक्टिस चाहिए. असं नाही की एकदम अचानक होऊन जाईल, प्रॅक्टिस पाहिजे, तेव्हा मग तो रिझल्ट चांगला येईल. अंत काल में अगर बहुत काल का अभ्यास नहीं होगा तो मन में सोचते रहेंगे कि मैं आत्मा हूं, लेकिन माया का प्रभाव भी होता रहेगा और कोशिश भी करेंगे मैं आत्मा हूं, लेकिन होगा ही नहीं. इसलिए क्या करना है, अभी से मायाजीत बनने का अभ्यास करो और उसका सहज साधन है अपने रूहानी पर्सनॅलिटी को स्मृती स्वरूप में रखो. बाबा म्हणताय की असं शेवटी तुम्ही किती प्रयत्न केला मैं आत्मा हूं उस स्थिती में रहने का, जर आता प्रॅक्टिस नाहीये तर ते नंतर शेवटी होणार नाही. तर तुम्हाला जर त्या स्थितीमध्ये राहायचंय, आत्मिक स्थितीमध्ये राहायचंय, शरीर भानाचा त्याग करायचाय, तर रूहानी पर्सनॅलिटी को स्मृती स्वरूप में रखो की मी किती पवित्र आत्मा आहे. पवित्रतेमुळे माझं गायन पूजन कीर्तन चाललेलं आहे. मी श्रेष्ठ आत्मा आहे, मी बाबांच्या समीप आहे, मी बाबांच्या जवळची आत्मा आहे, मी खूप चमकदार, खूप शक्तिशाली अशा प्रकारची आत्मा आहे, माझ्यामध्ये पवित्रता ठासून भरलेली आहे. बाबा म्हणतात ये स्मृति में रखो तो ऑटोमेटिक ही अंत समय का अभ्यास होता रहेगा. जो ऊंची पर्सनैलिटी वाले होते हैं उसकी कहां भी किसी में भी आंख नहीं जाएगी. ये ऐसा है, ये ऐसा है, ये ऐसा करता है, ये ऐसे करती है, मैं क्यों नहीं करूं, मैं क्यों नहीं कर सकता हूं. दूसरे के प्राप्ति में आंख नहीं जाएगी. क्यों? रूहानी पर्सनैलिटी वाला सर्व प्राप्तियों से संपन्न है, स्वभाव में भी संपन्न, संस्कार में भी संपन्न और संबंध संपर्क में भी संपन्न, भरपूर. वो कभी अपने प्राप्तियों के भंडार में कोई अप्राप्ति अनुभव ही नहीं करेगा. क्यों? रूहानी पर्सनैलिटी के कारण वो सदा ही मन से भरपूर होने के कारण संतुष्ट रहता है. आंख दूसरे की प्राप्ति में तब जाती है जब अपने में अप्राप्ति अनुभव करते हो. तो कोई अप्राप्ति है क्या? गीत क्या गाते हो? अप्राप्त नहीं कोई वस्तु ब्राह्मणों के खजाने में. ये गीत मुख से नहीं मन से गाते हो ना. तो बाबा म्हणताय की ज्याचं जो रूहानी पर्सनॅलिटी वाला, जो आत्मिक स्थितीमध्ये राहणारा अशी आत्मा आहे, तो बिल्कुल असं स्थिती राहील त्याची की मुझे सब कुछ मिल गया, कोई अप्राप्ती नाहीये, काहीच नाही पाहिजे मला. ज्याला असं वाटतं की मला अजून काही पाहिजे, अजून असं झालं पाहिजे, तर बाबा म्हणते दुसरे की प्राप्ती देखेगा. त्याचं कसं चाललेलं, त्याला सगळं कसं भरपूर आहे, त्याच्याकडे काय काय, आपल्याकडे काय नाहीये. बाबा म्हणते ये उसकी बुद्धि में रहेगा. लेकिन हम जब ब्राह्मण बने हैं, बाबा के बच्चे बने हैं, तो बाबा जानता है हमारे लिए क्या जरूरत है, हमारी इच्छा क्या है, वो उससे कोई मतलब नहीं है. हमारे लिए जरूरी क्या है ये बाबा जानता है, वो पूरी हो जाती है. हे पक्का आपल्याला बुद्धीमध्ये ठेवायचंय. आणि जे काही आपल्याला पाहिजे वरचं आतलं, ते सगळं आता जी नवी दुनिया येते 13 वर्षानंतर, तिथं आपल्याला सगळं प्राप्त होऊन जाणार आहे. अभी थोड़ा सा समय हमें बाबा का बनकर रहना है कि मैं बाबा का हूं, तो मेरे लिए क्या चाहिए, क्या नहीं जरूरत है, वो बाबा देख लेगा. मुझे कुछ नहीं चाहिए, जैसे बाबा रखेगा वैसा मुझे रहना है. ही स्थिती राहील तर संतुष्टता राहील मनामध्ये, आणि मनामध्ये संतुष्टता राहील तर एक आपण परेशान होणार नाही, त्रास करून घेणार नाही, दुःख करून घेणार नाही काही कमी जास्त असेल तर. आणि दुसरी गोष्ट, संतुष्टतेचा प्रभाव असा राहील की आपण आपले ते व्यर्थ संकल्प चालणार नाही, व्यर्थ विचारच चालणार नाही की ये ऐसा करता है, ये ऐसा है, ये ऐसे ही करता है, ये ऐसे ही करता है, ये ऐसे ही सोचता है, ये ऐसे ही बोलता है. बाबा म्हणता है जो है वो है, जैसा है वैसा है, तुम्ही स्वीकारत चला. ड्राम्याच्या पट्ट्यावरती जेव्हा संतुष्ट राहू आपण, तेव्हा आपण ड्राम्याच्या पट्ट्यावरती चालत राहू. ड्राम्याचं जो आपल्याला बाबांनी चाकोरी दिलेली पाडून, त्याच्यावरती आपण चालत राहू. केव्हा? जेव्हा आपण संतुष्ट आहे. अभी बाबा का बन गया हूं, बाबा जैसे रखना चाहता है मुझे रखे, जैसे दुनिया चल रही है ठीक चल रही है, मुझे बाबा मेरे द्वारा सेवा करा रहा है,
जो भी परिवर्तन होना है हो जाएगा, पण मला एकेकाविषयी विनाकारण व्यर्थ बुद्धीमध्ये नाही ठेवायचं. तो संतुष्ट आत्मा जो है वो संपूर्ण रीति से पुरुषार्थ में लग जाती है. जर संतुष्टता नहीं है तो पुरुषार्थ होणार नाही आपल्याकडून आणि नंतर तो होणारच नाही. तो अभी ही जो समय हमें मिला है उस समय में हमें संतुष्ट स्थिति में रहना है और अपना पुरुषार्थ कैसे बढ़ा सकते ये देखना है. दूसरों को नहीं देखना है. दुसरे कसे पुरुषार्थ करतात, दुसऱ्यांचं काय चाललेलं आहे, दुसरे जण कशा प्रकारे योग करतात, नाही करत, मुरली ऐकतात, नाही ऐकत, हमें नहीं देखना है किसी को. मैं और मेरा बाबा और मेरा पुरुषार्थ. अब मुझे अपनी रिकॉर्डिंग अच्छी कर लेनी है, सही रिकॉर्डिंग कर लेनी है. जो जिनका जैसा पुरुषार्थ है उनको वैसे पद मिलने वाला है. मुझे अच्छा पुरुषार्थ करके ऊंची लेवल प्राप्त करनी, हे आपल्या बुद्धीमध्ये पाहिजे. बाप दादा आज चारों ओर के बच्चों की प्यूरिटी की पर्सनालिटी चेक कर रहे थे. प्यूरिटी की परिभाषा को भी अच्छी तरह से जानते हो. प्यूरिटी सिर्फ ब्रह्मचर्य व्रत नहीं. ब्रह्मचर्य व्रत में तो आजकल के सर्कमस्टांस अनुसार कई अज्ञानी भी रहते हैं, ज्ञान से नहीं लेकिन हालातों को देखकर. कई भक्त भी रहते हैं, वो कोई बड़ी बात नहीं है. लेकिन प्यूरिटी को सारे दिन में चेक करो. पवित्रता की निशानी है स्वच्छता, सत्यता. अगर सारे दिन में, चाहे उठने में, चाहे बैठने में, चाहे बोलने में, चाहे सेवा करने में, चाहे स्थूल सेवा की व सूक्ष्म सेवा की, लेकिन अगर विधि पूर्वक नहीं की, विधि में भी अगर जरा सा अंतर रह गया तो वो भी स्वच्छता अर्थात पवित्रता नहीं. व्यर्थ संकल्प भी अपवित्रता है. क्यों? आप सोचेंगे कि हमने पाप तो किया ही नहीं, किसको दुख तो दिया ही नहीं, लेकिन अगर व्यर्थ चला, समय गया, संकल्प गया, संतुष्टता गई, तो आपके पवित्रता की फाइनल स्टेज के डिग्री में फर्क पड़ जाएगा. 16 कला नहीं बन सकेंगे. 15 कला, 14 कला, 15.5 कला नंबरवार हो जाएगा. तो बाबा म्हणताय की दुनियेमध्ये पण जे बाबांनी सांगितलेलं आहे आपल्याला की ब्रह्मचर्य व्रताचं पालन दुनियेमध्ये पण करतात. बाबा म्हणते आज बरेचसे भक्त लोक पण त्याचं पालन करतात. तर पवित्रता म्हणजे काय की सगळ्या विकारांपासून दूर राहणं. एक ब्रह्मचर्य व्रत एक विषय झाला, पण बाकी सगळ्या विकारांपासून दूर राहणं. स्वच्छता पाहिजे, सत्यता पाहिजे. आतमध्ये स्वच्छता पाहिजे, सत्यता पाहिजे. कोणत्याही प्रकारची मलिनता नकोय, कोणत्याही प्रकारचं व्यर्थ नकोय, कोणत्याही प्रकारची असंतुष्टता नको. तर चेक करा. बाबा म्हणता है कि दुख तो नहीं दिया किसी को, पाप नहीं किया, किसी को दुख नहीं दिया, लेकिन अगर व्यर्थ संकल्प चले, समय गया, संकल्प गया, संतुष्टता गई, तर बाबा म्हणताय पवित्रता संपली तुमची. व्यर्थ तुम्ही चुकीचं नाही केलं, काही गुन्हा नाही केला, कोणाला दुःख नाही दिलं, पण व्यर्थ चालवलं, व्यर्थ विचार चालवले. मागे काय झालं होतं, याने काय केलं, त्याने काय केलं, असं तो का करतो, तो तसं का करतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार चालवले, तर बाबा म्हणताय उसमें समय भी जाएगा, संकल्प भी जाएगा और संतुष्टता भी जाएगी. तर मग पवित्रता राहिलीच नाही. पवित्रता ती आहे जिथं स्वच्छता आहे, स्पष्टता आहे, मध्ये ज्ञान आहे, बाबांचं, बाबांशी कनेक्शन, ती आहे पवित्रता, स्वच्छता. तो बाबा म्हणताय अगर ये व्यर्थ चला, समय गया, संकल्प गया, संतुष्टता गई, तो आपके पवित्रता की फाइनल स्टेज की डिग्री में फर्क पड़ जाएगा. 16 कला नहीं बन सकेंगे. 15 कला, 14 कला, 15.5 कला नंबरवार हो जाए. आणि 16 कला जे बनतील तेच सत्युगामध्ये येणार आहे. 15 कलावाले सत्युगामध्ये 2, 4, 5, 6 जन्मानंतर येतील, शेवटी येतील. 14 कलावाले त्रेता में आएंगे डायरेक्ट. 15 कला, 15.5 वाले बाबा म्हणता है कि वो पहले जन्म, दूसरे, तीसरे जन्म में सतयुग में नहीं आएंगे. पवित्रतेच्या मध्ये आपल्याला संपूर्णता धारण करायची. 16 कलामध्ये संपूर्ण पवित्रता आपल्यामध्ये आली पाहिजे. तर बाबा म्हणताय व्यर्थला बंद करा, व्यर्थ संकल्प जे चालवतात त्याला बंद करा आणि 5ही विकारांपासून संपूर्णपणे दूर राहायचं. तो अपवित्रता सिर्फ किसी को दुख देना या पाप कर्म करना नहीं है, लेकिन स्वयं में सत्यता, स्वच्छता विधि पूर्वक अगर अनुभव करते हो तो पवित्र हो. सत्यता पाहिजे, स्वच्छता पाहिजे, तर बाबा म्हणताय पवित्र म्हणता येईल. निकल गया, बोलना नहीं था लेकिन बोल लिया,
तो इसको क्या कहेंगे? मालिक है. बाबा म्हणताय मालक बनून बसा मध्ये. असं नका म्हणू की म्हणायचं नव्हतं पण म्हटलं, मी बोललो, बोलायचं नव्हतं, ऐकायचं नव्हतं पण ऐकलं, करायचं नव्हतं पण केलं, बघायचं नव्हतं पण बघितलं. बाबा म्हणताय मालिक बनकर अंदर बैठो और कर्मेंद्रियों पर कंट्रोल करो. जे ऐकायचं तेवढंच ऐका, जे बोलायचं तेच योग्यच बोला, चुकीचा शब्द मुखातून निघाला नाही पाहिजे. इसलिए अमृत वेले से लेकर रात तक अपने संकल्प, बोल, कर्म, सेवा सब कुछ चेक करो. मोटे रूप से नहीं चेक करो. अगर मोटे रूप से चेक करेंगे तो देखो चंद्रवंशी की मोटी निशानी तीर कमान दिया है और सूर्यवंशी को कितनी छोटी सी मुरली दे दी है. मुरली कितनी हल्की है और तीर कमान कितना मेहनत का है. पहले तो निशाना लगाते रहो, दूसरा बोझ उठाते रहो. और मुरली देखो, नाचो, गाओ, हंसो, खेलो. तो इसलिए मोटे मोटे रूप से न पुरुषार्थ का रखो, न चेकिंग का रखो. तो बाबा म्हणताय सिर्फ मोटे रूप से चेक नहीं करो. हे संकल्प, बोल, कर्म, सेवा काय काय केलं दिवसभरामध्ये, जी चेकिंग करायची. बाबा म्हणताय वर नका करू, पण आतमध्ये व्यर्थ चाललं का? तुम्ही काही चुकीचं नाही केलं, पाप नाही केलं, पण व्यर्थ विचार चालले का मनामध्ये, की ज्याच्याशी ज्ञानाचा संबंध नाही, ज्याच्याशी देवता बनण्याचा संबंध नाही. व्यर्थ विचार म्हणजे पण अपवित्रता. तर ते चाललं का? बाबा म्हणतात चेक करा, सूक्ष्म मध्ये सूक्ष्म, बारीक सारीक गोष्टी चेक करा, की आपली भावना कशी झाली होती त्यावेळेला. काही झालं, कोणाविषयी विचार आला, त्यावेळेला आपली भावना काय चालली, मध्ये काय चालू होतं. बाबा म्हणतात इस तरीके से मोठे मोठे वरवरून नका पाहू, तर खोलामध्ये जाऊन चेक करा, की भावनेच्या लेवल पासून चेक करा, की भावनेमध्ये तर व्यर्थ नव्हतं काही, विचार तर वेगळी पुढची गोष्ट झाली, भावना पण चुकीची नाही आली पाहिजे काही मनामध्ये. तो बाबा म्हणताय मग त्याची निशाणी जे वरवरून बघतात आणि वरवरून चाललेले माया आ रही है और माया से लड़ते रहे हैं, तो उनकी निशानी दी है तीर कमान, धनुष्यबाण दिलेला आहे श्रीरामाच्या हातामध्ये. तो बाबा म्हणताय वो बोझा भी उठा रहे हैं और एक तरफ निशाना भी लगाना पड़ रहा है, म्हणजे लढाई चाललेली. आणि दुसरीकडे श्रीकृष्ण जो सतयुगाचा पहिला राजकुमार आहे, त्याच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचं शस्त्र नाहीये, धनुष्यबाण नाही किंवा कुठल्याही प्रकारची तलवार नाही किंवा काहीच नाही. दिलेली बासुरी, हातामध्ये बासुरी दाखवलेली म्हणजे मुरली. तर ही मुरली तर ही आहे आपली ज्ञानाची मुरली आहे, पण त्यांनी यादगारमध्ये ती मुरली दाखवलेली, तर बासरी दाखवलेली. श्रीकृष्णाच्या हातामध्ये शस्त्र नाहीये, बासरी आहे. म्हणजे श्रीकृष्ण का बनला? कारण त्यांनी आपल्यामधून सगळ्या प्रकारची अपवित्रता, सगळ्या प्रकारचं व्यर्थ समाप्त केलं होतं संगमयुगामध्ये. संपूर्ण माया जीत तो बनला होता. असं नाही कि माया आ रही और भगा रहे, भगाते जा रहे, रोज आ रही रोज भगा रहे, 1 घंटे के बाद आ रही हम भगाते जा रहे. ये है त्रेता युगी आत्मा की निशानी, कि शस्त्रास्त्र के साथ में है, निशाना भी लगा रहे हैं और वो बोझा भी उठाना पड़ रहा है. तो बाबा म्हणते हैं तुम्हें क्या बनना है? तुम्हें श्री कृष्ण जैसा बनना है. सदा हल्का रहना है, सदा मौज में रहना है, हंसता रहना है. कभी भी किसी के बारे में कुछ भी बुरा सोचकर, व्यर्थ सोचकर अपने आप को परेशान नहीं कर लेना. अपवित्रता को अपने अंदर बिलकुल अभी स्थान नहीं देना है. तर अपवित्रतेचा अर्थ झाला की 5 विकार पण नकोय आपल्यामध्ये आणि व्यर्थ संकल्प पण नाही चालले पाहिजे. अभी महीन बुद्धि बनो, क्योंकि समय समाप्त अचानक होना है, बताकर नहीं होना है. बाप दादा ने तो पहले ही कह दिया है कोई उलहना नहीं देना. बाबा आपने बताया क्यों नहीं? बाप कभी भी टाइम कॉन्शियस नहीं बनाएगा. अभी पूरा डायमंड बनना है ना, वो ये वायदा किया है ना, बनना तो अच्छा है ना. तो जो अच्छी बात है उसको जल्दी करना चाहिए या देरी से? जल्दी करना चाहिए ना. तो बाबा म्हणता है कि अभी समय अचानक आना है, समय बताकर नहीं आएगा. आणि बाबांनीही क्लिअर सांगितलेलं आहे की मी सांगणार नाही. कधी या दुनियेची समाप्ती आहे, कधी एखाद्या एरियाची समाप्ती आहे, कधी एखाद्या देशाची समाप्ती, कधी कुठं काय होणार आहे, बाबा म्हणते हे मी सांगणार नाही. अचानक शब्द दिलेला आहे बाबांनी, अचानक होगा. और अचानक के लिए एवर रेडी रहना है, सदा तयार. म्हणजे संपूर्णता आपल्यामध्ये कायम आपल्याला ठेवायची. कधी अचानक कोणताही वेळ येऊ द्या, समाप्तीची वेळ आली तरी चालेल. हमारा भी अचानक कब क्या होना है पता नहीं है. तो बाबा म्हणते मैं ये नहीं बताऊंगा. म्हणून आपण बाबांना उलहना नाही देऊ शकत की बाबा तुम्ही तर सांगितलंच नाही की हे तर 2024 मध्येच होणार होतं, सांगितलंच नाही.
बाबा ने समय नहीं बताया है, बाबा ने संगम युग का समय बताया है. हे संगम युग 100 साल तक रहणे वाला आहे, म्हणजे 2036-37 मध्ये श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे पुन्हा, हे बाबांनी सांगितलेलं आहे. पण मग विनाश कधी, कुठला, केव्हा, कसा होणार आहे हे नाही सांगितलेलं आहे. आणि बाबा म्हटलेलं आहे बाबांनी की मी सांगणार पण नाही, 1 सेकंद पहिले भी नहीं बताऊंगा, बाबांनी क्लिअर सांगितलेलं आहे. कारण आपण ते आपल्याला जर आपल्याला माहित झालं की आता 1 तासानंतर काही होणार आहे, तर आपण आपला तो पूर्ण 1 तास भीतीमध्ये जाईल. जर तेवढी स्ट्रॉंग स्थिती, मजबूत स्थिती तर नाहीये, मग भीतीच वाटेल, काय करावं ते सुचणार नाही 1 तासाभरामध्ये. म्हणून बाबा म्हणतात की टाइम कॉन्शियस, म्हणजे त्या वेळेनुसार तुम्ही तयार व्हावं अशी माझी इच्छा नाहीये. तुम्ही होणार पण नाही, होऊ पण शकणार नाही. जर मी सांगितलं 1 वर्षानंतर 2024 मध्ये इथं मोठा भूकंप होणार आहे, तर तुम्ही परेशान होऊन जाताल आतापासूनच. पुरुषार्थ नाही होणार. तुम्हाला लक्ष फोकस ठेवायचं आहे पुरुषार्थावर, की खूप चांगल्या प्रकारचा पुरुषार्थ करायचा आहे, आपली चांगल्या प्रकारची रेकॉर्डिंग करायची आहे, आपल्याला आपलं भाग्य सोबत घेऊन जायचं. इथलं काही सोबत येणार नाहीये. हमारे भाग्य की सुंदर रिकॉर्डिंग हमारे साथ में आने वाली है. तो बाबा म्हणते जब जो जहां होना है हो जाए, हमें सदा तैयार रहना है. हमारा पुरुषार्थ पूरा हो जाना चाहिए, हमारे हिसाब किताब समाप्त हो जाने चाहिए. अभी नए हिसाब किताब बनाने नहीं है. पिछला पाप का खाता बहुत बड़ा है, उसको खत्म करने की तरफ हमें अटेंशन देना है. और जितना समय मिल रहा है उतना बोनस हमें समझना है. सेकंड में एवर रेडी बन सकते हो, सेकंड में अशरीरी बन सकते हो कि युद्ध करनी पड़ेगी कि नहीं मैं शरीर नहीं हूं, मैं शरीर नहीं हूं, ऐसे तो नहीं ना. सोचा और हुआ, सोचना और स्थित होना. फिर बाप दादा ने कुछ मिनटों तक ड्रिल कराई. अच्छा लगता है ना, तो सारे दिन में बीच बीच में ये अभ्यास करो. सोचा और हुआ, सोचना और स्थित होणं. विचार केला मी आत्मा आहे, बघायचं, त्या स्थितीमध्ये राहायचं. विचार केला की मी परमधाम मध्ये आहे, 1 सेकंदामध्ये झालं पाहिजे. बाबा म्हणताय सोचा और फिर होगा, फिर कभी होगा, फिर दुसरे संकल्प चलेंगे आणि मग कधीतरी आपण अचानक त्या स्थितीमध्ये पोहोचू की हा मी बाबांच्या समोर. बाबा म्हणताय ऐसी स्थिती बनाओ, सोचा और हुआ, और सारे दिन में बीच बीच में ये करना है. ही प्रॅक्टिस मधून मधून करायची. मध्येच आपण बघायचं मी तर आत्मा आहे, चमकता सितारा आहे, की सुंदर मी आत्मा आहे, मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे, मी या शरीराला चालवणारी, मी शरीराची मालक आहे, मी कर्मेंद्रियांची मालक आहे, मी राजा आहे. मग बघायचंय मी परमधाम मध्ये आत्मा, बाबांच्या जवळ, बाबांची किरण मी घेतोय, बाबांकडून शांती घेतोय. मग बघायचं मी सतयुगामध्ये देवता आहे, त्या स्थितीमध्ये बघायचंय. पण बघायचंय, फक्त विचार नाही करायचंय, बघायचंय. बाबांनी क्लिअर आज पक्का करून घेतलं की बघायचं, देखना है, वो देखो, अपने उस स्वरूप को देखो. एक सेकंद पण आपण बघू शकतो मी देवता रूपामध्ये, आपण 10 मिनिटं पण बघू शकतो, 1 तासभर पण त्या स्थितीमध्ये, जशी वेळ आहे आपल्याला. पर बीच बीच में हमें देखना है कि मैं ही वो देवता हूं. फिर देखना है मंदिरों में मेरी पूजा हो रही है, उस स्थिति में अपने आप को देखना है. फिर अपना ब्राह्मण स्वरूप कि मैं बाबा की पालना में पलने वाली आत्मा हूं, मैं बाबा की गोदी में हूं, मैं भगवान का बच्चा बन गया हूं. अभी मैं भगवान का भक्त नहीं हूं, मैं बच्चा बन गया हूं या स्थितीमध्ये. तो बघायचंय. बाबा म्हणताय कि बीच बीच में ये प्रैक्टिस करो, तो फिर अंत समय में बहुत आसान हो जाएगा. 1 सेकंद आहे, आपल्याला माहिती आहे आता हा सेकंद आपण जातोय, त्यावेळेला ती स्थिती बरोबर बनून जाईल. कारण प्रॅक्टिस आहे आपल्याला सेकंदामध्ये स्थिती बदलण्याची. बहुरूपी बनून जायचं. 1 सेकंदामध्ये फरिश्ता, 1 सेकंदामध्ये देवता, 1 सेकंदामध्ये आत्मा. तर मग अंतिम समयाला आरामात होऊन जाईल. तो सारे दिन में बाबा म्हणता है बीच बीच में ऐसे प्रैक्टिस करो, और बहुत अच्छा लगता है. जब हम दुनिया वालों को देखते तो परेशान हो जाते, दुख मिलता है हमको, काही ना काही व्यर्थ संकल्प चालतात. लेकिन हम जब देखते हैं अपने आप को आत्मा रूप में, देवता रूप में, फरिश्ता रूप में, तो हम फ्रेश रहते हैं. आनंद येतो आपल्याला, स्थिती बदलून जाते, शांतीची अवस्था येऊन जाते मध्ये. इसलिए ये प्रॅक्टिस करनी है. हे जे बाबा आपल्याला मुरलीमधून सांगतो हे फक्त पोथीसारखं ऐकायचा विषय नाही. हे प्रॅक्टिकल मध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला आणायची, प्रत्येक गोष्ट उतरवायची प्रॅक्टिकल मध्ये. कितने भी बिजी हो, लेकिन बीच बीच में 1 सेकंड भी अशरीरी होने का अभ्यास अवश्य करें. इसके लिए कोई नहीं कह सकता की मैं बिझी हूं. बाबा मध्ये 1 सेकंदामध्ये बघू शकता, तुम्ही रूप बदलू शकता 1 सेकंदामध्ये, त्या स्थितीमध्ये स्थित होऊ शकता. कोणतंही काम असू द्या आणि किती महत्वाचं काम असू द्या, काही करताय तुम्ही, आणि 1 सेकंद लागतो फक्त स्वतःला आत्मा बघायचंय, त्या स्थितीमध्ये बघायचंय, परमधाम मध्ये बाबांच्या समोर. अशा वेगवेगळ्या प्रकारे
आपण स्वतःला प्रॅक्टिस करवून घ्यायची स्वतःची. 1 सेकंड निकालना ही है, अभ्यास करना ही है. अगर किसी से बातें भी कर रहे हो, किसके साथ कार्य कर रहे हो, तो उन्हों को भी 1 सेकंड ये ड्रिल कराओ, क्योंकि समय प्रमाण ये अशरीरीपन का अनुभव, ये अभ्यास जिसको ज्यादा होगा वो नंबर आगे ले लेगा. बाबा म्हणते हा अनुभव तुम्ही दुसऱ्यांना पण करायला हवा. त्यांना पण म्हणा की तुम्ही बघा दोन्ही भुवयांच्या मध्ये तुम्ही आत्मा विराजमान आहे, खूप सुंदर चमकता सितारा, तुम्ही बघा तुमचं देवता स्वरूप, तुम्ही पण परमधाम मध्ये आमच्या सोबत. बाबा म्हणताय की असं तुम्ही ज्यांच्या सोबत काम करताय, ज्यांच्या सोबत तुम्ही आहात, त्यांना पण ही प्रॅक्टिस करायला लावतो, ते वातावरणच बदलून जाईल. क्योंकि समय प्रमाण ये अशरीरीपन का अनुभव, ये अभ्यास जिसको ज्यादा होगा वो नंबर आगे ले लेगा. क्योंकि सुनाया कि समय समाप्त अचानक होना है, अशरीरी होने का अभ्यास होगा तो फौरन ही समय की समाप्ति का वाइब्रेशन आएगा. इसलिए अभी से अभ्यास बढ़ाओ. भावना तुम्ही जितकी अशरीरी स्थिती होत जाईल तितकं तुम्हाला वाइब्रेशन येईल की हाँ अब ये होने वाला है. समय समाप्ति के वाइब्रेशन आएगी और हमारी पुरुषार्थ की स्पीड और बढ़ जाएगी. म्हणजे तुमचं तुम्हालाच कळेल. बाबा म्हणताय की अब वो समय नजदीक आ गया, अब ये होना है. तो पुरुषार्थाची स्पीड अजून वाढून जाईल. तर त्यासाठी पण काय युक्ती सांगितली बाबांनी? अशरीरी होणे का अभ्यास बढ़ाओ. जितकी आत्मिक स्थिती, जितकं आपण व्यर्थपासून दूर, तितकं मग आपल्याला भविष्याचं चित्र पण स्पष्ट दिसेल की अब ये होने वाला है. जितना बहुत काल ऐड करेंगे उतना राज्य भाग्य की प्राप्ति में भी नंबर आगे लेंगे. जितका जास्त अभ्यास, जितकी जास्त प्रैक्टिस, बाबा म्हणता है वहां राज्य भी आगे लेंगे. शुरुआत से तुम राज करोगे. अगर बीच बीच में यह अभ्यास करेंगे तो स्वतः ही शक्तिशाली स्थिति सहज अनुभव करेंगे. ये छोटी छोटी बातों में जो पुरुषार्थ करना पड़ता है वो सब सहज समाप्त हो जाएगा. बाबा म्हणता हाच अभ्यास तुमची शक्तिशाली स्थिती होऊन जाईल. आणि मग छोटे छोटे गोष्टीमध्ये तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, ज्ञानाचे पॉइंट्स आठवावे लागतात. बाबा म्हणते वो कुछ नहीं करना पड़ेगा, बिल्कुल आराम से तुम्हारी स्थिति जैसी चाहिए उस समय, जो बाबा चाहता है वैसी स्थिति हो जाएगी, शक्तिशाली स्थिति हो जाएगी. कब? ये बीच बीच में ये अभ्यास, 5 स्वरूपाचा अभ्यास. स्वदर्शन चक्र घुमाना है मतलब सोचना नहीं है, देखना है. अच्छा, चारों ओर के सर्व रूहानी प्योरिटी की पर्सनैलिटी वाले विशेष आत्माओं को सदा आदि से अंत तक पर्सनैलिटी की झलक दिखाने वाले श्रेष्ठ आत्माएं, सदा पवित्रता, स्वच्छता, सत्यता की शक्ति से स्वयं को और विश्व को परिवर्तन करने वाले विश्व परिवर्तक आत्माएं, सदा निमित्त भाव से सेवाधारी बन प्रत्यक्ष फल अनुभव करने वाले अनुभवी आत्माओं को बाप दादा का याद, प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा, शुक्रिया.